नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला ह्या एक्झामचं कसं प्रिपरेशन करायचं आहे आणि ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते महत्त्वाचे सेक्शन व त्यावरचे टॉपिक्स हे करायचे आहेत हे बघणार आहोत. म्हणजेच ह्या एक्झामचा इन डिटेलमध्ये सिलेबस बघणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ठाणे महानगरपालिकेने तुम्हाला ह्या एक्झामसाठी कोणताही अजून डिटेल सिलेबस दिलेला नाहीये. पण मी हा व्हिडिओ मागील ज्या भरती झाल्या महानगरपालिकेच्या, ज्या सुद्धा एक्झाम TCS नेच कंडक्ट केलेल्या होत्या, त्या एक्झामचा एक्सपिरियन्स घेऊन सांगतोय तुम्हाला कुठला सिलेबस असणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक डायरेक्शन भेटेल की मला नक्की करायचं काय आहे. क्लिअर आहे? आता कोणीही सिलेबस येण्याची वाट बघत बसू नये, कारण 6 महिन्यापूर्वी जी नागपूर महानगरपालिका भरती झाली होती, जी की TCS नेच कंडक्ट केलेली होती, ह्या एक्झामचा इन डिटेल जो सिलेबस दिला होता नागपूर महानगरपालिकेने, तो एक्झामच्या फक्त 10 दिवस आधी दिलेला होता. तर कोणीही ह्या सिलेबस येण्याची वाट बघत बसू नये, कारण जर तुम्ही वाट बघत बसलात तर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये मागे पडाल. आता हा जो मी सिलेबस तुम्हाला देत आहे, तर हा TCS पॅटर्न नुसारच आहे, कारण मागे ज्या पण भरती झाल्या त्यामध्ये TCS ने हाच पॅटर्न फॉलो केला होता. म्हणून तुम्हाला हा पॅटर्न फॉलो करण्याचं माझं सजेशन असेल. क्लिअर आहे? तर आता सगळ्यात पहिले बघूया तुम्हाला कुठले कुठले सेक्शन असणार आहेत. तर मुख्यतः तुम्हाला 5 हे सेक्शन असणार आहेत. त्यामध्ये पहिला सेक्शन जो असणार आहे तो तुमचा मराठी सेक्शन असणार आहे. त्यानंतर इंग्लिश सेक्शन असणार आहे. त्यानंतर रिझनिंग आणि मॅथ्स, ठीक आहे, हा तुमचा तिसरा सेक्शन असणार आहे. आणि चौथा सेक्शन हा तुमचा GK सेक्शन असणार आहे. त्यानंतर येणार ते तुमचं टेक्निकल सेक्शन. तर लिपिक पद सोडून जे पण पद दुसरी आहेत त्यांना हा टेक्निकल सेक्शन असणार आहे. फक्त क्लर्क पदासाठीच हे 4 सेक्शन असणार आहेत आणि बाकीच्या पदांसाठी हे 5 सेक्शन असणार आहेत. तर ह्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, तर हे जे 4 सेक्शन आहेत क्लर्क सोडून बाकी पदांसाठी, तर हे तुम्हाला 60 मार्कासाठी विचारले जातील. आणि जो तुमचा टेक्निकल सेक्शन आहे तो तुम्हाला 40 मार्कासाठी येईल. अशा प्रकारे 100 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील, जे की प्रत्येकी 2 मार्कासाठी एक प्रश्न असेल आणि तुमचे टोटल गुण हे 200 मार्क असतील. क्लिअर आहे? तर सगळ्यात आधी आपण बघूया मराठी सेक्शन. तर मराठी सेक्शन तुम्हाला 15 मार्क्ससाठी एक्सपेक्टेड आहे, जी टेक्निकल पद आहेत त्यासाठी. पण क्लर्क पदासाठी हा 25 मार्कासाठी असेल. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या 15 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल ते तुम्हाला मी सांगतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला उतारावरील प्रश्न येतील. म्हणजे एक उतारा येईल, त्यावर तुम्हाला 2 ते 3 हे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द. तर ह्यावर सुद्धा मी 2 ते 3 प्रश्न हे एक्सपेक्ट करतो. त्यामुळे तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी हे शब्द वाचून जावा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे समास. तर समासावर मी 2 ते 3 प्रश्न एक्सपेक्ट करतोय. तर आता समासाचा अभ्यास करताना तुम्हाला डीप मध्ये समास हा अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचा जो आहे तो प्रयोग. आता प्रयोगावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे हे 2 टॉपिक सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे करायचे आहेत आणि हा सुद्धा तुम्हाला डीप मध्येच करायचा आहे. त्या पुढचं आहे मणी व त्याचा अर्थ. ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात. तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित मणी व त्याचा अर्थ वाचायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा आहे तो वाक्यांचे प्रकार किंवा वाक्यप्रचार व त्याचा अर्थ किंवा त्याचा वाक्यामध्ये उपयोग. तर हा टॉपिक सुद्धा तुम्ही करायचा आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात 1 ते 2. त्यानंतर महत्वाचा आहे शब्दांचा अर्थ व त्याचा विग्रह. हा सुद्धा तुम्हाला बघून जायचा आहे. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे ग्रंथ, कादंबरी, काव्यसंग्रह, कथासंग्रह, निबंधसंग्रह, आत्मकथन, ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी ह्याचे साहित्यिकांची नावं ही तुम्हाला व्यवस्थित वाचून जायची आहेत. ह्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हा 1 ते 2 विचारले जातात. आता हे सोडून बाकीचे जे टॉपिक्स आहेत हे तुमच्यासाठी इतके महत्वाचे नाही आहेत. तर हे तुम्हाला जे मी तुम्हाला आता टॉपिक सांगितले ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. आणि ह्यासाठी माझं तुम्हाला सजेशन असेल, तुम्ही मागचे TCS चे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही चाळा. त्या पेपरमधले तुम्हाला ह्या टॉपिकवरचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. मॅक्झिमम प्रॅक्टिस करा किंवा ते प्रश्न बघा. तुम्हाला समजून जाईल TCS कुठल्या प्रकारचे प्रश्न हे विचारते. क्लिअर आहे? तर आता मराठी सेक्शनचा अभ्यास कुठून करायचा आहे, तर जर तुमच्याकडे ह्याचं पुस्तक असेल तर त्यातून तुम्ही करा. अदरवाईज मी सुद्धा एक मराठी सेक्शनसाठी नोट्स प्रिपेअर केली आहे. त्यामध्ये सुद्धा हे सर्व टॉपिक्स व्यवस्थित कव्हर आहेत. तर त्याबद्दल मी पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. आता क्लर्क पोस्टसाठी जे मी इथे प्रश्न सांगितलेले आहेत
त्यामध्ये तुम्हाला थोडेसे इन्क्रीमेंट येईल, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला 3 ते 4 इथे विचारले जातील. त्याचप्रमाणे प्रयोग हे तुम्हाला 2 ते 3 विचारले जातील. समास तुम्हाला 3 ते 4 विचारले जातील. तर ह्याप्रमाणे बाकी टॉपिक हे तुम्हाला सेम राहतील. तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. क्लिअर आहे? आता पुढचा सेक्शन बघूया, इंग्लिश सेक्शन. आता हा सेक्शन सुद्धा तुम्हाला 15 मार्कासाठी येणार आहे आणि क्लर्क पोस्टसाठी 25 मार्काचा येणार आहे. ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला उतारा किंवा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन विचारलं जाते, ज्यावर 3 ते 4 हे प्रश्न विचारले जातात. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सिनोनिम अँटोनिम. आता हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून जायचं आहे, कारण जे विद्यार्थी मराठी माध्यमातून येतात त्यांच्यासाठी हे थोडंसं डिफिकल्ट जाते. त्यामुळे सगळ्यांनी सिनोनिम अँटोनिम हे वाचायचे आहेत. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते इडियम्स अँड फ्रेज. ह्यावर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बघायला भेटतील. सिनोनिम अँटोनिमवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघायला भेटतील. तर इडियम्स आणि फ्रेज सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून जायचे आहे. मागे जे पण विचारले जुन्या पेपरमध्ये ते तुम्ही बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. आणि जर तुमच्याकडे कुठलंही इंग्लिशचं पुस्तक असेल त्यामधनं इडियम्स अँड फ्रेज ह्या वाचून जा. पुढचं महत्त्वाचं विचारलं जाते ते म्हणजे फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट वर्ड सांगितला जातो, आर्टिकल सांगितलं जाते, ॲडजेक्टिव्ह सांगितलं जाते किंवा प्रिपोजिशन सांगितलं जाते. म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल, त्याच्यामध्ये एक ब्लँक जागा असेल, तिथे तुम्हाला एखादा वर्ड पुट करायचा असेल किंवा आर्टिकल पुट करायचं असेल, जसं की ए अँड द, किंवा ॲडजेक्टिव्ह पुट करायचं असेल किंवा प्रिपोजिशन पुट करायचं असेल. तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचा. ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हे बघायला भेटतील. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते स्टेटमेंट अरेंजमेंट. आता ह्याच्यामध्ये लॉजिकली सुद्धा विचारलं जाऊ शकते किंवा करेक्ट ऑर्डरने सुद्धा विचारलं जाऊ शकते. म्हणजे काय, तर तुम्हाला एक स्टेटमेंट दिली जाईल, त्याच्या पुढच्या तुम्हाला 4 स्टेटमेंट दिल्या जातील. त्या स्टेटमेंट मागे पुढे असतील, तुम्हाला लॉजिकल ऑर्डरने किंवा करेक्ट ऑर्डरने ह्या स्टेटमेंट तुम्हाला लावायच्या असतील. ठीक आहे, तर स्टेटमेंट इथे व्यवस्थित वाचायचे आहेत आणि मग ती ऑर्डर तुम्ही डिसाईड करायची आहे. ठीक आहे, तोच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता हे सुद्धा तुम्ही मागच्या ओल्ड पेपरमधलं बघू शकता की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 हे प्रश्न बघायला भेटतील. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एरर. आता एरर कुठे कुठे येऊ शकतो, तर सेंटेन्सच्या बाबतीत एरर तुम्हाला विचारला जाऊ शकतो, स्पेलिंगच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो, ग्रॅमॅटिकल एरर विचारला जाऊ शकतो किंवा एखाद्या वर्डच्या खालती अंडरलाईन दिली जाईल त्याच्यामधला एरर विचारला जाऊ शकतो, किंवा सेगमेंट. आता सेगमेंट म्हणजे काय, तर असे 4 सेगमेंट दिले जातील जे की असतील ABCD. ह्याच्यामधला कुठला सेगमेंट हा चुकीचा आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तर हे विचारलं जाऊ शकते. पुढे स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असू शकतात, ग्रॅमॅटिकल काही मिस्टेक असू शकतात, त्या विचारल्या जाऊ शकतात, किंवा एखाद्या वर्डच्या खाली अंडरलाईन म्हणजे वर्ड पूर्ण चुकीचा दिला जाईल, जो शब्द अंडरलाईन केला असेल तो. ठीक आहे, तर ह्यावर सुद्धा महत्त्वाचे म्हणजे 2 ते 3 हे प्रश्न विचारले जातात. आता पुढचं आहे ते टेन्सेस ऑर ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब. आता हा इतका इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे, पण तुम्हाला 1 ते 2 प्रश्न कदाचित विचारले पण जाऊ शकतील. त्या पुढचं आहे पंक्च्युएशन मार्क. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जातील. तर तुम्हाला सेंटेन्समध्ये एखादं पंक्च्युएशन मार्क्स हे टाकायचं असेल. त्यानंतर हे काही महत्त्वाचे टॉपिक्स नाही आहेत. ॲक्टिव्ह वॉइस पॉसिबल मोस्टली नाही विचारलं जात, त्यामुळे हे स्किप केलं तरी चालेल. पण टाइम जर असेल तर करून जा, इतकं काही हार्ड नाहीये. क्लिअर आहे? आता हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक मी जे पण सांगितले आहेत तुम्हाला, ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. तर ह्यामधले सिनोनिम, अँटोनिम आणि इडियम्स अँड फ्रेजेस हे तरी ॲटलिस्ट तुम्हाला वाचून जायचं आहे. कारण बाकीचं जे आहे ते तुम्हाला थोडं जरी इंग्लिशचं नॉलेज असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, पण सिनोनिम, अँटोनिम आणि इडियम्स अँड फ्रेजमध्ये मार्क्स हे घालवू नका. तर माझ्या दृष्टीने इंग्लिश आणि मराठी सेक्शन हा तुमचा स्कोरिंग सेक्शन असणार आहे. त्यामुळे ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इंग्लिश सेक्शनसाठी मी काही बुक्सचं रेकमेंडेशन देईल, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. पुढे आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे इंटेलेक्च्युअल टेस्ट. तर ह्यामध्ये तुम्हाला रिझनिंग सुद्धा विचारलं जाणार आहे आणि मॅथ सुद्धा येणार आहे. तर मॅथ्समध्ये तुम्हाला मोस्टली अर्थमॅटिकचा टॉपिक करायचे आहेत. अर्थमॅटिक्समध्ये जे पण हे टॉपिक्स दिलेले आहेत हे सगळे व्यवस्थित करायचे आहेत. कारण प्रश्न तर इझी येतात, फक्त विद्यार्थी हे वाचून जात नाहीत, त्यामुळे त्यांना ते मार्क्स हे भेटत नाहीत. क्लिअर आहे? पुढे रिझनिंगमध्ये काय विचारलं जाईल, तर सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे, मी 3 स्टार करतोय, सिटिंग अरेंजमेंट. तर सिटिंग अरेंजमेंटवर तुम्हाला जवळपास 2 ते 3 हे प्रश्न विचारले जातील आणि हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 15 मार्कासाठी असेल, क्लर्कसाठी 25 मार्कासाठी असेल. आणि त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं आहे सिटिंग अरेंजमेंट, कारण त्यावर 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. त्या पुढचं आहे रिलेशनशिप किंवा ब्लड रिलेशन.
ह्यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो. 2 स्टार मार्क करा. तुम्हाला ह्यावर 1 ते 2 प्रश्न हे बघायलाच भेटतील. त्या पुढचं महत्वाचं आहे ते कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंगवर सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतील. आता हे प्रश्न तुम्हाला सोपे असतील, परंतु टाइम खाणारे असतील, टाइम कन्झ्युमिंग करणारे असतील. त्यामुळे कोडिंग डिकोडिंगची जितकी जास्त प्रॅक्टिस करता येईल तितकी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. परत मी सांगेल, ह्यासाठी तुम्ही मागचे TCSचे क्वेश्चन पेपर्स हे फॉलो करा. त्यामधले हे क्वेश्चन्स हे ह्या टॉपिकवरचे फॉलो करा. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तो सिलोजिझम. ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बघायला भेटतील. त्यानंतर महत्वाचा असेल तो लॉजिकल ऑपरेशन. ह्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल. पुढे स्टेटमेंट कन्क्लुजन आणि स्टेटमेंट आर्ग्युमेंट ह्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हा बघायला भेटेल. किती? 1 ते 2 हे प्रश्न बघायला भेटतील. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघून जायचं आहे, स्टेटमेंट कन्क्लुजन आणि स्टेटमेंट आर्ग्युमेंट. त्यानंतर महत्वाचं आहे ते सिरीज, नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज. ह्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हा विचारला जातोच. ठीक आहे, तर हा सुद्धा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ह्यावर तुम्हाला 1 ते 2 किंवा 2 ते 3 हे प्रश्न बघायला भेटतील. तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे, तर हे इतके टॉपिक्स हे तुम्हाला रिझनिंगमध्ये बघून जायचं आहे. त्याचप्रमाणे मॅथ्समध्ये मी तुम्हाला इथे जे अर्थमॅटिकचे टॉपिक हे मेन्शन केले आहेत ते सगळेच्या सगळे बघून जायचं आहे. स्पेशली कुठले? तर प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, पर्सेंटेज, एव्हरेज, रेशो अँड प्रपोर्शन, स्क्वेअर रूट आणि सिम्प्लिफिकेशन. पुढे डेसिमल फ्रॅक्शन सुद्धा बघून जा. मी सांगेल सगळेच्या सगळे बघून जा, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती जे वेटेज असणार आहे ते मॅथ्स सेक्शनला असणार आहे. ह्या 15 मार्कामध्ये मॅथ्स तुम्हाला जास्त विचारलं जाईल. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी 9 ते 10 प्रश्न हे मॅथ्सवर येतील आणि उरलेले 5 ते 6 प्रश्न हे तुम्हाला रिझनिंगवर विचारले जातील. ठीक आहे, जे क्लर्कसाठी देणार आहेत एक्झाम त्यांना ह्याच्यामध्ये थोडे जास्ती प्रश्न म्हणजे 15 ते 16 प्रश्न तुम्हाला मॅथ्सवर विचारले जातील आणि वरचे जे 9 ते 10 प्रश्न आहेत ते तुम्हाला रिझनिंगवर येतील. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. बाकी तुमचे जे मॅथ्सचे हे टॉपिक्स आहेत त्यावर मी व्हिडिओ घेणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला फॉलो केलं नसेल तर त्यांनी फॉलो करा. आणि एक लहानशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायचं आहे. तुमच्या लाईक्समुळे मला अधिकाधिक तुमच्या भरतीसाठी नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन हे भेटत असते. क्लिअर आहे? आता पुढे जाण्याआधी एक महत्वाचा प्रश्न, ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर ॲडव्हर्टाईज नुसार ह्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे कुठल्याही पोस्टसाठी. ठीक आहे, पण जर ठाणे महानगरपालिकेने पुढे काही अपडेट दिला तर मी तुम्हाला त्याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देईल. ठीक आहे, पण आतापर्यंत तरी कुठेही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन नाही आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे. क्लिअर आहे? आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये उपलब्ध आहेत तर त्या तुम्हाला फक्त 151 रुपीजमध्ये भेटतील. प्लस त्यासोबतच मी तुम्हाला 100+ वेगवेगळ्या TCS एक्झामचे क्वेश्चन पेपर जे माझ्याकडे आहेत जे की नॉन टेक सेक्शनसाठी तुम्हाला उपयोगाचे आहेत ते ह्यासोबतच तुम्हाला फ्री देणार आहे. त्यानंतर टेक्निकल सेक्शनसाठी ह्या भरतीमधील काही पोस्टसाठी माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत. उदाहरणार्थ जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स, MPW म्हणजे काय तर मल्टीपर्पज वर्कर. त्यानंतर फायरमॅनचा एक पेपर आहे. त्यानंतर फार्मासिस्टचा सुद्धा 1 ते 2 पेपर आहे. पुढे अकाउंट क्लर्कचा सुद्धा 1 ते 2 पेपर तुम्हाला भेटेल. ठीक आहे, 1 पेपर भेटेल. त्याचप्रमाणे बाकी पोस्टसाठी पुढे मी एक व्हॉट्सअप नंबर देतो, त्यावर तुम्ही विचारू शकता की हे पेपर अवेलेबल आहेत का नाही ह्या पोस्टसाठी. क्लिअर आहे? त्यानंतर मराठी व्याकरणची मी आधी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे एक नोट्स आहे जी तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटेल. त्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळा सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामध्ये म्हणींचा खूप सारा संग्रह आहे. त्याचप्रमाणे समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचा सुद्धा खूप सारा संग्रह आहे. क्लिअर आहे? तर ही नोट्स तुम्हाला हवी असेल 99 रुपीजमध्ये तुम्हाला भेटेल. पुढे मल्टीपर्पज वर्कर किंवा बहुउद्देशीय कामगार ह्या पदासाठी माझ्याकडे टेक्निकलच्या नोट्स ह्या अवेलेबल आहेत. त्या नोट्स सोबतच तुम्हाला मी प्रिपेअर केलेली MCQ बँक सुद्धा भेटेल. प्लस तुम्हाला 2 जे MPWचे क्वेश्चन पेपर्स माझ्याकडे TCSचे अवेलेबल आहेत. कुठले? तर नवी मुंबई महानगरपालिकेचे. ते सुद्धा मी तुम्हाला ह्या सोबतच फ्री देणार आहे ह्या नोट सोबत. तर हे तिन्ही सुद्धा तुम्हाला फक्त 200 रुपीजमध्ये भेटेल. तर तुमच्यापैकी जर कोणाला मी मागे सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाचे करंट अफेअरच्या नोट्स विथ क्वेश्चन पेपर्स प्लस ह्या MPWच्या नोट्स ज्याची कॉस्ट आहे 200 रुपीज प्लस मराठी व्याकरणची नोट्स ज्याची प्राइस आहे 99 रुपीज आणि 1 इयर करंट अफेअरची किती मी सांगितली मागे तर 151 रुपीज. तर ह्या नोट्स तुम्हाला 450 ऐवजी डिस्काउंट प्राइस मध्ये 300 रुपीज मध्येच फक्त भेटतील.
तर ज्यांना हवे असतील ते ऑर्डर करू शकतात. आता ऑर्डर कशी करायची आहे, तर सिम्पली तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे, त्यावर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट जो आहे तो मला ह्या नंबरवर तुम्हाला पाठवायचा आहे. मग मी तुमच्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट हा व्हेरीफाय करून तुम्हाला PDF रूपामध्ये त्या नोट्स ह्या सेंड करेल. क्लिअर आहे. आता MPW सोडून मी काही दुसऱ्या पदांसाठी सुद्धा नोट्स प्रिपेअर करत आहे. तर त्या नोट्स तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत आहात तेव्हा प्रिपेअर असतील का नाही त्याबद्दल तुम्ही मला ह्या नंबरवर मेसेज करून विचारू शकता. पुढे MPWच्या विद्यार्थ्यांसाठी एक सांगणं असेल की ह्या नोट्स फक्त आणि फक्त मराठीमध्येच अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये अवेलेबल नाहीत. क्लिअर आहे. आता आपण बघूया GK सेक्शन. पण GK सेक्शन बघण्याआधी तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, जी फक्त 59 रुपीजमध्ये अवेलेबल आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला काही मेंबर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ टाकणार आहे, ज्यामध्ये GKचे खूप सारे टॉपिक्स, मॅथचे खूप सारे टॉपिक्स हे मी कव्हर करणार आहे. तर ज्यांना जॉईन करायचं असेल तर ते जॉईन करू शकता. तर चला बघूया GK सेक्शन. आता GK सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे काय असेल ते आहे करंट अफेअर्स. ठीक आहे. तुम्हाला लास्ट 1 वर्षाचे करंट अफेअर्स हे कमीत कमी वाचायचे आहेत. पण जे विद्यार्थी हा व्हिडिओ लेट बघतील त्यांनी कमीत कमी जानेवारीपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स हे रीड करायचे आहेत. कारण GK सेक्शनमध्ये सगळ्यात जास्ती जे वेटेज असेल ते तुमच्या करंट अफेअर्स ह्या सेक्शनसाठी असेल. तर बघा, जे तुम्हाला 15 मार्कासाठी GK येणार आहे आणि क्लर्क पदासाठी जे 25 मार्कासाठी GK येणार आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्ती मोठा वाटा जो असेल तो कोणाचा असेल, तर करंट अफेअर्सचा असेल. आणि करंट अफेअर्सच डिसाईड करतील की तुमचं सिलेक्शन होईल का नाही. कारण GK हा असा सेक्शन आहे त्यामध्ये विद्यार्थी हे खूप सारा मार्क खातात आणि त्यांना कमी मार्क्स हे भेटतात. ठीक आहे. हा सेक्शनकडे जास्त लक्ष देत नाहीत. बाकी मराठी इंग्लिश सेक्शनकडे जास्त लक्ष देतात किंवा इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ह्या सेक्शनकडे जास्त लक्ष देतात आणि GK सेक्शनकडे हे कमी लक्ष देतात. तर एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, GK सेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे. हा सेक्शन तुमचं रँकिंग हे डिसाईड करत असतो. तर ह्या 15 मार्कापैकी तुम्हाला जवळपास 4 ते 5 प्रश्न हे तुम्हाला करंट अफेअर्सवर बघायला भेटतील. आणि क्लर्क पदासाठी जे 25 मार्क आहेत तर तुम्हाला किती विचारले जातील, तर जवळपास 9 ते 10 हे प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सवर विचारले जातील. क्लिअर आहे. पुढचा महत्त्वाचा सेक्शन आहे तो म्हणजे पॉलिटी. आता पॉलिटीवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघायला भेटतील. महत्त्वाचं म्हणजे कशावर प्रश्न बघायला तुम्हाला भेटतील, तर बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि कुठला, तर तुमचे जे आर्टिकल्स आहेत ते महत्त्वाचे जे आर्टिकल्स आहेत ते त्यामध्ये सुद्धा फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ह्या रिलेटेड तुमचे जे पण आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला विचारले जातात. आता ह्याच्या रिलेटेड मी 2 ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर हे तुम्हाला 2 ते 3 मार्क जर घ्यायचे असतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कारण आधीच्या महानगरपालिकेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी माझे ते 2 व्हिडिओ बघून गेलेले आहेत त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. क्लिअर आहे. पुढचं आहे ते इकॉनॉमी. आता इकॉनॉमीवर कशावर विचारले जातात प्रश्न, तर मोस्टली कशावर विचारले जातात, तर बजेटवर विचारले जातात. जे रिसेंट बजेट असते त्यावर प्रश्न विचारले जातात. मोस्टली कुठले, तर करंट मधलेच. ठीक आहे. करंट मधलंच तुम्हाला विचारलं जातं. पुढचं आहे ते पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात की ही योजना कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लागू केली गेली. पुढचं आहे ते जॉग्राफी. आता जॉग्राफी तुम्हाला इंडिया सेंट्रिक सुद्धा येऊ शकते आणि महाराष्ट्र सेंट्रिक सुद्धा विचारली जाऊ शकते. ज्यामध्ये स्टॅटिक मध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. उदाहरणार्थ बाउंड्रीज ह्या विचारल्या जाऊ शकतात, देशाच्या बाउंड्रीज, रिव्हर्स विचारल्या जाऊ शकतात, माउंटेन्स विचारलं जाऊ शकते. तर हे सगळं तुम्हाला जॉग्राफीमध्ये करायचं आहे. पुढचं आहे ते हिस्ट्री. आता हिस्ट्रीवर कशावर प्रश्न विचारला जातो, तर सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला मी एक प्रश्न सांगतो तो म्हणजे समाज सुधारक. महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे सगळ्यांनी महाराष्ट्रातील समाज सुधारक हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे आणि ह्या रिलेटेड मी एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित बघा. त्यामध्ये मी जवळपास सगळे समाज सुधारक कव्हर केलेले आहेत आणि त्यांच्या रिलेटेड जे संस्था असतात त्या सुद्धा व्यवस्थित कव्हर केलेल्या आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न असेल तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये काय, तर स्पेशली स्वातंत्र्याची चळवळ. ठीक आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये पण महाराष्ट्र सेंट्रिक मोस्टली प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. पुढचं आहे इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. आता ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला करंट मधले प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. करंट मधलेच प्रश्न मोस्टली विचारले गेलेले आहेत आणि करंट मधलेच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड तुम्हाला करंट मधले प्रश्न करायचे आहेत. उदाहरणार्थ काही महत्त्वाच्या एन्व्हायरमेंट रिलेटेड बैठका असतात
म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, कॉप नाव तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील एन्व्हायरमेंट रिलेटेड, त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने कुठलेही एन्व्हायरमेंट रिलेटेड प्लॅन हे टाकले असतील तर त्याच्याविषयी सुद्धा क्वेश्चन हे विचारले जातात. ते तुम्हाला करंट रिलेटेड करायचे आहेत. बाकी माझ्या नोट्समध्ये मी हे सगळं कव्हर केलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे जनरल सायन्स. ह्यावर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारला जाऊ शकतो. मोस्टली कशावर तर बायोलॉजी किंवा जीवशास्त्रावर. तर हे तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे, बाकी ह्यामधील मॅक्झिमम टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आता ह्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे आर्ट अँड कल्चर. ठीक आहे, आर्ट अँड कल्चरमध्ये तुम्हाला काय विचारलं जाते तर तुम्हाला जे मुघल काळातील मॉन्युमेंट्स असतात, ठीक आहे, म्हणजे काय तर मुघलांनी बांधलेल्या काही बिल्डिंग्स आहेत तर त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा पौराणिक जी मंदिर आहेत त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आर्ट अँड कल्चरमध्ये डान्सेस सुद्धा आले, लोकनृत्य सुद्धा आली आणि शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय नृत्य सुद्धा आले. तर हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. पण मी परत एकदा सांगतो, तुमचं मॅक्झिमम वेटेज हे तुमचं करंट अफेअर्सवर असेल. ठीक आहे, त्यामुळे करंट अफेअर्स सगळ्यांनी करायचे आहेत. आता पुढचा सेक्शन जो तुमचा राहिला शेवटचा तो म्हणजे तुमचा टेक्निकल सेक्शन, क्लर्क हे पद सोडून. तर टेक्निकल सेक्शनसाठी जो पण तुमचा सिलेबस आहे तो ऑफकोर्स अवेलेबल नाहीये, पण मागच्या भरतीनुसार जो पण टेक्निकल सिलेबस आहे तो तुमच्या पदानुसार मी त्याची एक PDF तयार करेल आणि ती PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकेल. तर तो सिलेबस तुम्ही फॉलो करा आणि तुमचा अभ्यास टेक्निकलचा करा. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लर्क पदासाठीचे विद्यार्थी सांगतील सर आम्हाला ह्या पदासाठी ऍक्ट विचारले जाणार आहेत का. तर मी पुन्हा एकदा सांगतो, ऍक्ट विचारले जाण्याची शक्यता फार कमी आहे. कोणीही ऍक्टच्या मागे तुमचं टाइम वेस्ट करू नका. जे पण तुमचं टाइम जे असेल ते तुम्हाला GK सेक्शनवर सगळ्यात जास्त द्यायचं आहे. क्लिअर आहे. आता बाकी तुमचे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी जास्तीत जास्त कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर चला, होप करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची चॅनलला खूप सारी गरज आहे. पुढे तुम्ही जर अजून V2 अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला, थँक्यू.